होऊन बसतं, अवघड होतं आणि मग रोग नियंत्रण करणं खूप अवघड होऊन बसतं. आता काही बागायतदार मात्र खरोखर सुज्ञ असतात, शहाणे असतात. आपल्या बागेत दररोज फेरफटाका मारतात आणि हा फेरफटाका मारताना बागेत कुठं रोग आलाय का, कुठं किडी आले का, कुठं काय झालंय का, पानाची काय अवस्था आहे किंवा पानावर कोणती अशी लक्षणं दिसतात का, पोषण द्रव्याच्या कमतरतेची, रोग किडीची अशी काही लक्षणं दिसतात का, रोगाची काही लक्षणं, हे सगळं बारकाईनं पाहतात. दररोज त्या बागेत एक का होईना चक्कर मारायचीच आणि अशी चक्कर मारून कुठल्या किडी कुठले रोग येणार आहेत हे पाहायचं आणि त्या दृष्टीनं नियोजन करायचं. अर्थात हे निश्चितपणे खूपच चांगली बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपण दररोज बागेचं निरीक्षण करून आपलं शेड्यूल ठरवतो. अर्थात यामध्ये निश्चितपणे काही महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे आपल्याकडं तेवढं कौशल्य, रोग ओळखणे, अचूक बुरशीनाशकांचा उपयोग, त्याची निश्चितपणे मात्रा, प्रति एकर पाण्याची मात्रा, प्रति एकर हे आपलं बुरशीनाशकांची मात्रा, कीटकनाशकांची मात्रा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अचूक माहीत असायला पाहिजे. त्यांचं अचूक नियोजन आपल्या हातून व्हायला पाहिजे. मग ही जी पद्धत आहे ही पद्धत अत्यंत चांगली आहे. म्हणजे दररोज बागेत फिरून येणे, कोणते रोग आहेत, कोणत्या किडी आहेत, हवामान कसं बदलणार आहे, पाऊस कधी येणार आहे, धुकं कधी पडणार आहे, ह्या म्हणजे यामध्ये आपण तापमान, आर्द्रता, पाऊस, धुके, इतर वातावरणीय घटक, या सगळ्या घटकांचा विचार करून, म्हणजे पुढं उद्या काय घडणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपलं शेड्यूल ठरवतो आणि ही चांगली गोष्ट आहे. याच्यामुळं रोग कीड नियंत्रण प्रभावीपणे होऊ शकतं आणि त्याच्यामुळं आपल्या खर्चात बचत होते, शिवाय आपली डोकेदुखी खूप कमी होते. आता आणखी काही गोष्टी पुढं आपल्याला विचारात घ्यायच्या झाल्या तर त्यामध्ये रोग नियंत्रण, कीड नियंत्रण करायचं म्हटलं की आपल्याला काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. कालच्या भागामध्ये यामध्ये मी काही सांगितलेल्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ आंतरप्रवाही बुरशीनाशक कधी वापरायची, स्पर्शजन्य बुरशीनाशक कधी वापरायची, आंतरप्रवाही कीटकनाशक कधी वापरायची, त्याची मात्रा प्रति एकर किती घ्यायची, या सगळ्या गोष्टीचं अचूक ज्ञान आपण करून घेणं आवश्यक असतं. तर यासाठी मी सांगितलं की बुरशीनाशक, रासायनिक बुरशीनाशकांचा उपयोग आता अपरिहार्य आहे किंवा रासायनिक कीटकनाशकांचा उपयोग सुद्धा अपरिहार्य आहे. ती आपल्याला वापरावीच लागणार आहे. त्याशिवाय रोग नियंत्रण साध्य होणार नाही. म्हणजे ह्या सगळ्या चक्रातून जायचं असेल तर आपल्याला रोगाची अचूक ओळख असणं गरजेचं आहे. त्या रोगासाठी कोणतं बुरशीनाशक कधी वापरायचं आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. ते बुरशीनाशक आंतरप्रवाही आहे की स्पर्शजन्य आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. मग आंतरप्रवाही बुरशीनाशक असेल तर ते मारल्यानंतर दुसरं त्या रोगासाठीच आंतरप्रवाही बुरशीनाशक मारण्यासाठी मध्ये किती कालावधी ठेवावा लागतो हे माहीत असणं आवश्यक आहे. तर इथं तुम्हाला तुमची जी वाटचाल करायची आहे ती अति अचूक असली पाहिजे, योग्य असली पाहिजे. त्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक असतं. म्हणजे थोडीफार रोगाची ओळख, रोग किडी कोणत्या अवस्थेत येतात ते माहीत असणं, त्यासाठी योग्य बुरशीनाशक, कीटकनाशक, त्यांच्या निश्चित अशा मात्रा, प्रति एकर मात्रा किंवा प्रति लिटर मात्रा. परंतु पाणी जर तुम्ही कमी वापरणार असाल तर प्रति एकर मात्रा तुम्हाला वापरणं आवश्यक असतं. आणि मग प्रति एकर मात्रा ही निश्चित अशी असावी लागते. तुम्ही पाणी कमी घ्या अथवा जास्त घ्या, प्रति एकर मात्रा ही वापरावीच लागते. त्याच्यापेक्षा कमी मात्रेचा कधीही विचार करू नका. मग ते कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल. रोग नियंत्रणाच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्वाची अशी बाब आहे.
आता रोगावर ज्यावेळेला चांगलं नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला आपण जी द्राक्ष जात लागवडीसाठी निवडलेली आहे त्या द्राक्ष जातीवर कोणते रोग लवकर येतात किंवा कोणते रोग येण्याची जास्त शक्यता राहते, कोणते रोग येण्याचा धोका कमी राहतो, कोणत्या किडी येण्याची शक्यता जास्त राहते, तर ह्या गोष्टीही तुम्ही जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपलं जे शेड्यूल असेल ते अति अचूक असेल. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असतानाच टप्प्याटप्प्यानं म्हणजे आपल्याला डोळे फुटले, डोळा फुटून हिरवा भाग दिसायला लागला की मग करपा, 3 ते 5 पान अवस्था डावणी, प्री ब्लूम अवस्था भुरी. मग इथं नियोजन करायला पाहिजे. मग भुरीसाठी पहिला स्प्रे प्री ब्लूम अवस्थेत, डावणीसाठी पहिला स्प्रे 3 ते 5 पान अवस्थेत, करप्यासाठी पहिला स्प्रे डोळा फुटून वर येऊन हिरवा दिसायला लागला की करप्यासाठी पहिला स्प्रे. म्हणजे हे तुम्ही नियोजन ठरवताना ध्यानात घेणं नितांत आवश्यक आहेच. त्याशिवाय तुम्हाला प्रभावीपणे रोग नियंत्रण साधता येत नाही. काही लोक असं सुद्धा करतात बघा, मी परवाच्या वेळेला सुद्धा सांगितलं की डावणी नियंत्रणासाठी अगदी पहिल्यापासूनच बुरशीनाशक मारत राहायचं. अगदी डोळे फुटायचे आहेत तरी सुद्धा आंतरप्रवाही बुरशीनाशक मारायचं. अरे काय त्याचा उपयोग आहे? डावणी पानावर येते आणि पानात ते आंतरप्रवाही बुरशीनाशक बसलं पाहिजे. त्यासाठी पानाची अवस्था सुद्धा योग्य असली पाहिजे आणि म्हणूनच 3 ते 5 पान अवस्था. ही 3 ते 5 पान अवस्था डावणी रोगाच्या नियंत्रणाच्या दृष्टीनं खूप महत्वाची अवस्था आहे. या अवस्थेमध्येच तुम्हाला पहिला स्प्रे घ्यायला पाहिजे. आता मला माहित आहे बागेमध्ये सगळ्या बागेमध्ये एकाच वेळेला ही अवस्था येत नाही आणि म्हणून मग 1 दिवस सोडायचा किंवा 2 दिवस सोडायचे, पुन्हा आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायचा आणि मग कालच्या वेळेला जे आंतरप्रवाही बुरशीनाशक मारलंय तेच आंतरप्रवाही बुरशीनाशक पुन्हा वापरलं की त्या बुरशीनाशकाचा त्या फुटीमध्ये त्या पानामध्ये योग्य अंश राहतो आणि त्यामुळं रोग नियंत्रण खूप सोपं बनून जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रोग नियंत्रण करताना ध्यानात घ्यायलाच पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बागेमध्ये कोणत्या रोगाचे बीजाणू जास्त आहे. उदाहरणार्थ भुरीचे आहेत, डावणीचे आहेत, करप्याचे आहेत. आता जून जुलै तर हा भाग असा असतो की इथं डावणीचेही बीजाणू राहतात, भुरीचेही राहतात आणि मग करप्याचेही राहतात आणि म्हणून खोड धुणं, ओलांडे धुणं, त्यामध्ये सल्फरचा उपयोग, ताम्रयुक्त बुरशीनाशकाचा मग बोर्डो मिश्रण असलं तर अतिच चांगलं झालं, पण त्यानं खोड ओलांडे चिंब धुवून घेणं, जमिनीवर त्याचा स्प्रे घेणं, कारण बरेचशा रोगाचे बीजाणू जमिनीत सुद्धा राहतात. उदाहरणार्थ डावणी मिल्ड्यू. मग त्याचं जर आपण नियंत्रण केलं नाही किंवा आपण कटिंग करतो, कटिंग केली की त्याच्या फुटी खाली पडतात. त्या कटिंग करताना जी पानं असतात बरीचशी पानं वाळलेली असतात आणि त्यावर रोग येऊन गेलेला असतो. हिरवी पानंही असतात, त्यावर डावणी असतो, भुरी असते, करपा असते. ती पानं आपण किंवा त्या काड्या तिथंच आपण ठेवायचा प्रयत्न करतो. तिथंच ठेवायचं असतील तर रोटावेटर किंवा हे घेऊन काड्या तोडून घ्या, त्या काड्या मातीनं मुजवा, म्हणजे त्या रोगाचा बागेत धोका राहणार नाही. म्हणजेच याला इनाकुलम असं म्हणतात. त्या रोगाचं इनाकुलम म्हणजे बीजाणू, बीज, त्या रोगाचे बी, डावणीचे बी. जेवढे बी जास्त बागेत डावणीचे तेवढी रोग येण्याची शक्यता जास्त. जेवढे बागेत करप्याचे बी जास्त तेवढी रोग येण्याची शक्यता जास्त. आणि म्हणून बागेत त्या रोगाचे बी राहणार नाहीत किंवा कमीत कमी राहतील अशा पद्धतीच्या व्यवस्थापन पद्धतीचा आपल्याला अवलंब करावा लागतो. आणि म्हणून कटिंग नंतर लगेच खोड, ओलांडे, चिंब धुवून घेणं आणि मग त्याच्यामुळं मिलीबग ही नियंत्रणात येतात. म्हणजे त्याच्यात जर तुम्ही मिलीबग नियंत्रणासाठी योग्य असं कीटकनाशक किंवा बुरशीनाशक मिसळलं, कीटकनाशक मिसळलं तर आपल्याला मिलीबग, उडद्या यासारख्या किडीचंही नियंत्रण साध्य करता येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी विचारपूर्वक आपल्याला करायला पाहिजेत. नाहीतर आज बोर्ड मारायचा, उद्या पुन्हा
उडद्यासाठी औषध, मग M45 असेल किंवा थायोन्यूट्री असेल, ह्याच्याबरोबर जर तुम्ही मिलीबग किंवा उडद्यासाठी कीटकनाशकांचा उपयोग केला तर निश्चितपणे आपल्या आणखी एखादा जो स्प्रे घ्यावा लागतो त्या स्प्रेमध्ये आपल्या बचत होऊ शकते आणि मग आपल्याला द्राक्षामध्ये येणारा जो खर्च असतो त्यामध्येही बचत होऊ शकते. तर आपण 2-3 पद्धती ज्या द्राक्ष बागायतदार शेतकरी रोग किंवा कीड व्यवस्थापनामध्ये ज्यांचा अवलंब करतात त्यांचा विचार केला. पहिला गट आहे शेतकऱ्यांचा, त्यामध्ये ते कशाचाही काही विचार करत नाहीत, दररोज एखादं कीटकनाशक, दररोज एखादं बुरशीनाशक. दुसरा जो गट आहे तो गट कन्सल्टंटचा सल्ला घेतो आणि ते कन्सल्टंट ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करतो किंवा शेड्यूल देतो त्याचा ते उपयोग करतात. कन्सल्टंट जर खूपच चांगला असेल, यातला तज्ज्ञ असेल तर त्याचं शेड्यूल निश्चित प्रभावी ठरतं. परंतु आजची परिस्थिती बघितली तर असे खूप तज्ज्ञ कन्सल्टंट फार कमी दिसून येतात आणि मग कोणतरी अडाणी बागायतदारच असतो, पैसे मिळतात म्हणून तो सुटतो लोकांना सांगत हे करा ते करा हे घ्या. त्याला खरं म्हणजे त्यातली काहीही माहिती असत नाही, मग कशातही काही मिसळायला सांगतात आणि मग हे सगळं शेतकऱ्याला नको त्या दिशेनं नेताना दिसून येतं. तर ह्या गोष्टी तुम्हाला एवढ्यासाठीच मी सांगतोय की तुमची वाटचाल धोकादायक असू नये. तुम्ही ज्या दिशेनं वाटचाल करताय ती खूप सुरक्षित असावी, कारण द्राक्ष हे खूप खर्चिक पीक आहे. खर्च खूप झाला आणि जर मालच नाही सुरक्षित राहिला तर खूप अडचणी निर्माण होतात आणि म्हणून सल्लागार कोण आहे त्याचा निश्चितपणे विचार करा. तिसरी जी पद्धत आहे त्यामध्ये स्वतः द्राक्ष बागायतदार स्वतःच्या बागांचं नियोजन करतो, त्याला रोग किडींची खूप चांगली माहिती असते, शिवाय त्याचं स्प्रेइंग शेड्यूल खूप चांगलं असतं आणि त्या पद्धतीचा तो अवलंब करत आपल्या बागेमध्ये रोग आणि किडींचं नियंत्रण करत राहतो आणि येणाऱ्या ज्या काही अडचणी असतात त्या अडचणीच्या संदर्भात तज्ज्ञांशी किंवा शास्त्रज्ञांशी चर्चा करून असे शेतकरी निर्णय घेत असतात. खरं वास्तविक ही गोष्ट निश्चितपणे चांगली आहे असंच म्हणावं लागेल. म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः शहाणं व्हायला पाहिजे, स्वतःच्या बागेत स्वतः अचूक निर्णय घ्यायला पाहिजेत, म्हणजे तो धाडसी बनेल आणि त्याचं नियोजन अचूक असेल, त्याच्यामध्ये त्याला कोणत्याही फारशा अडचणी भविष्यकाळात निर्माण होणार नाहीत, त्याची वाटचाल सुकर असेल. परंतु जर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलो तर समजा तो कन्सल्टंट आजारी आहे किंवा तो संपर्कात येत नसेल तर आपली खूप मोठी पंचायत होऊन बसते, आता काय करायचं. तर त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हीच थोडं ज्ञानी होणं, तुम्ही ह्यातल्या माहिती अचूक करून घेणं हे नितांत आवश्यक आहे आणि हे सुरक्षित पण आहे. आणि म्हणून द्राक्षेची जर व्यवस्थितपणे पार पाडायची असेल किंवा त्याच्यामधली वाटचाल आपली व्यवस्थित असायची असेल तर आपण निश्चितपणे जे काम करणार आहोत ते अचूक असणं आवश्यक आहे. आपलं जे नियोजन आहे मग ते रोग किडीचं असेल किंवा पोषण द्रव्याचं व्यवस्थापन असेल ते हे सगळं अचूक असणं आवश्यक आहे. आणि मग हे अचूक होण्यासाठी एक तर शास्त्रज्ञ असतील किंवा खूप चांगले तज्ज्ञ शेतकरी असतील यांचा सल्ला घ्यायला काही हरकत नाही. याशिवाय स्वतःही काही गोष्टी वाचल्या पाहिजेत, अनेक गोष्टींची स्वतःही माहिती करून घ्यायला पाहिजे. अशी स्वतः माहिती तुम्ही करून घेतली तर तुम्ही चांगले तयार व्हाल आणि मग तुम्ही असं चांगलं ह्याच्यात तयार झालात तर मग रोग नियंत्रण, पोषण व्यवस्थापन हे सगळं चांगल्या पद्धतीनं पार पडू शकेल. आता याच्यामध्ये बघा, रोग कीड नियंत्रणामध्ये एकाच गोष्टीचा विचार करून चालत नाही. रोग कीड नियंत्रणामध्ये कुठली बुरशीनाशकं कधी वापरायची, कुठली कीटकनाशकं कधी वापरायची, आंतरप्रवाही बुरशीनाशकं कुठली आहेत, स्पर्शजन्य बुरशीनाशकं कुठली आहेत, आंतरप्रवाही कीटकनाशकं कुठली आहेत, स्पर्शजन्य कीटकनाशकं कुठली आहेत,
ती कुठल्या किडीसाठी रोगासाठी उपयुक्त आहे हे सगळं माहीत पाहिजे. ती कुठल्या स्टेजला कधी वापरली पाहिजे, नंतर कुठली बुरशीनाशक खूप प्रभावी आहेत, कुठली बुरशीनाशक कमी प्रभावी आहेत हेही तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याचा कठीण परिस्थितीमध्ये जे बुरशीनाशक प्रभावी आहे त्याचा उपयोग करता येईल. कठीण परिस्थिती नसताना जे बुरशीनाशक जरी प्रभावी नसलं आणि स्वस्त असलं तर त्याचा आपण उपयोग करू शकतो. जसं काही थायोनिट्री वगैरे आहे, कॉपर ऑक्सिक्लोराइड आहे, कॉपर हायड्रॉक्साइड आहे, थायरम आहे, ज्याला आपण कुमानेल वगैरे म्हणतो, यांचा ही स्वस्त बुरशीनाशक आहे, त्यांचा उपयोग तुम्ही करू शकता. अँट्रॅकॉल किंवा पॉलिराम असेल किंवा ॲक्रोबॅट असेल, ही जी बुरशीनाशक आहेत आंतरप्रवाहीमध्ये म्हणजे डावणीसाठी असतील किंवा ही थोडी महाग असतात, खर्चिक असतात, त्यांचं नियोजन अचूक असावं लागतं, त्यांची मात्रा अचूक असावी लागते, वेळ अचूक असावी लागते, त्याचं कव्हरेज अचूक असावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला पार पाडाव्या लागतात आणि मग रोग नियंत्रण साध्य होतं. म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अचूकपणे माहीत असायला पाहिजेत, त्या तुम्ही माहीत करून घ्यायला पाहिजेत. बरेचसे लोक असे असतात काय कशाची काही माहिती घेत नाहीत, काही नाही, कोणतरी सांगेल किंवा आपल्या मनाला वाटेल त्या पद्धतीनं स्प्रे घेत असतात, त्यामुळं खर्च वाढत जातो. आता काळ बदललेला आहे, खतांचा विचार करा, किमती वाढायला लागलीत, बुरशीनाशकांच्या किमती बघा खूप झपाट्यानं वाढायला लागलेत, खूप खर्चिक बुरशीनाशक व्हायला लागलेत, आंतरप्रवाही बुरशीनाशक तर खूप खर्चिक होत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर त्यांचा उपयोगही तितक्या अचूकपणे होणं आवश्यक आहे, म्हणजे आपल्याला खूप मोठी डोकेदुखी ठरणार नाही. आता गेल्या वेळेला आपण काही रोगांचा आणि काही किडींचा विचार केलेला आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ आपण जर डावणीचा विचार केला तर मग डावणीसाठी आपण काही गोष्टी विचारात घेऊ. त्यामध्ये आपल्याला डावणीचा जर विचार केला तर आपल्याला काही गोष्टी डावणीसाठी माहीत असणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे डावणीचे बी पहाटे रुजतात, पहाटे उगवतात. दिवसा पाऊस पडला, रात्री पाऊस पडला नाही, पानं हडकून कोरडी राहिली, डावणी येण्याची शक्यता कमी आहे. मग दिवसा पाऊस पडल्यावर कोणता रोग येतो? करपा रोग येतो. मग करप्यासाठी तुम्हाला औषध मारायला पाहिजे. तुम्ही काय करता? पाऊस पडला, डावणीसाठी औषध. तर पाऊस कधी पडला, धुकं कधी पडलं? पहाटे. डावणीचे बी जर रुजायचे असतील, उगवायचे असतील तर पान 3 ते 4 तास ओलं असावं लागतं, अंधार असावा लागतो. बी उगवायला, डावणीचे बी उगवायला अंधार असावा लागतो. तापमान कमीत कमी 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत असावं लागतं, तरच त्या रोगाचे बी म्हणजे डावणीचे बी बागेत रुजू शकतात आणि त्यांची वाढ झपाट्यानं होऊ शकते. आपण समजा तुम्हाला डावणीचा एखादा स्पॉट बागेत दिसला आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र ही गोष्ट तुमच्या दृष्टीनं अति धोकादायक ठरू शकते. आज जर बागेत डावणीचा एखादा स्पॉट असेल तर उद्या बागेत हजारो स्पॉट असे येण्याची शक्यता राहते निश्चितपणे, अनुकूल वातावरण असेल तर. आणि म्हणून एक स्पॉट जरी दिसला, काळजी घ्या, जागरूक व्हा. धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा बागेत आणि तिथंच जागृत व्हा आणि तिथपासून स्प्रेइंग शेड्यूल व्यवस्थित ठेवा, तरच तो रोग नियंत्रणात राहतो. चला की एखादं पान आलंय, नाहीतर मग दुसरी आणखी एखादं पान आहे, ठीक आहे, मग एखादं पान दिसत असेल तर ते पहिलं लगेच काढा. बागेत हिंडून बघा सगळीकडं, कुठं कुठं पानं दिसतात ती काढा. एवढं केलं तरी सुद्धा हवामान जर अनुकूल झालं तर पुन्हा बुरशीनाशकाचा चांगला स्प्रे घ्या. समजा आज आंतरप्रवाही बुरशीनाशक मारलंय, पाऊस पडला नाही,
तर उद्या आंतरप्रवाही बुरशीनाशक मारायची गरज नाही. जरी समजा थोडंफार रोगाला अनुकूल वातावरण झालं तरी सुद्धा भ्यायचं कारण नाही. पाऊस खूप मोठा पडला असेल किंवा बुरशीनाशक मारल्यानंतर 2-3 तासाच्या आत पाऊस झाला असेल तरच ते बुरशीनाशक म्हणजे काल मारलेलं बुरशीनाशक पुन्हा मारायला काही हरकत नाही. परंतु आज आंतरप्रवाही बुरशीनाशक डावणीसाठी मारलंय, अचूक पद्धतीनं मारलंय, तर उद्या लगेच थोडंसं जरी वातावरण बदल झाला तर ते बुरशीनाशक वापरू नका. थांबा, योग्य अंतरानं त्यांचा उपयोग करा आणि मग असं शेड्यूल ठेवा. पाऊस येऊन गेला की लगेच आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरू नका. कारण पानावर दव असतं, पाण्याचे थेंब साठलेले असतात आणि मग पुन्हा तुम्ही औषध मारलं की पानावर पाणी जास्त थांबतं आणि ते पाणी एकत्र येतं आणि ते पाणी फुटीवरून पानावरून खाली गळत राहतं आणि त्याच्याबरोबर बुरशीनाशक सुद्धा जमिनीत जातं आणि मग त्या पानाला रोगापासून संरक्षण मिळण्यासाठी बुरशीनाशकाची जेवढी मात्रा त्या पानात असायला पाहिजे तेवढी मात्रा त्या पानात राहत नाही आणि मग रोग नियंत्रण होत नाही. आणि मग ह्याही गोष्टीचा विचार करायला पाहिजे की मी बुरशीनाशक मारलं आणि 2 तासाच्या 3 तासाच्या आत पाऊस आला, आता काय करायचं? तर उद्या पुन्हा तेच बुरशीनाशक रिपीट करायचं, तेच बुरशीनाशक वापरायचं म्हणजे पानामध्ये योग्य मात्रा राहील. तुम्ही आज मेलडीडिओ मारलं आणि उद्या ॲक्रोबॅट मारलं तर थोडा घोटाळा होतो. आज मेलडीडिओ त्याची मात्रा अचूक नाही राहिली आणि पुन्हा ॲक्रोबॅट तर आणि मग मेलडीडिओची रोग नियंत्रण करण्याची पद्धत वेगळी असते. ज्या रासायनिक क्रिया आत घडतात पानात त्या वेगळ्या असतात, ॲक्रोबॅटच्या वेगळ्या असतात. मग मेलडीडिओ काम करत राहते तोपर्यंत तुम्ही काय केलं? ॲक्रोबॅट मारलं. आता ॲक्रोबॅट एका रस्त्यानं जाणार आणि मेलडीडिओ एका रस्त्यानं आणि मग रोग नियंत्रण अवघड होऊन बसणार. तर रोग नियंत्रण करायचं असेल तर ह्या गोष्टी अचूकपणे तुम्ही ध्यानात ठेवल्या पाहिजेत. आज बुरशीनाशक कुठलं मारलं? मेलडीडिओ. समजा लगेच पाऊस आला तर उद्या मेलडीडिओच वापरा. मग आता समजा आज मेलडीडिओ मारलं, पाऊस नाही आला आणि मग 3-4 दिवसानं पुन्हा तुम्हाला बुरशीनाशक मारायचं आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बुरशीनाशक बदलू शकता. परंतु 3 ते 5 पान अवस्थेत पहिला स्प्रे घेतल्यानंतर दुसरा स्प्रे घेताना 3 ते 5 पान अवस्थेत जे आंतरप्रवाही बुरशीनाशक मारलेलं आहे तेच पुन्हा रिपीट करा. तिथं बदलू नका बुरशीनाशक आंतरप्रवाही. तुम्ही असं करत नाही, मेलडीडिओ मारले ना चला आता बदलूया. बदलायचं असतं मान्य आहे, पण कधी वेळा त्याचा अवलंब करा. 3 ते 5 पान अवस्था ही खूप संवेदनाक्षम अवस्था आहे डावणी मिल्ड्यूच्या दृष्टीनं आणि म्हणून त्या पानावर जर त्या पानामध्ये जर बुरशीनाशकाचा विशिष्ट अंश राहत नसेल तर रोग नियंत्रण सोपं राहत नाही, अवघड बनतं. आणि म्हणून पहिल्या 2 स्प्रेचा जर विचार केला तर पहिले जे 2 स्प्रे असावेत ते शक्यतो एकाच बुरशीनाशकाचे आंतरप्रवाही असावेत. म्हणजे मेलडीडिओ मारलं मेलडीडिओ, ॲक्रोबॅट मारलं ॲक्रोबॅट किंवा कर्जट मारलं कर्जट. हे खूप उपयुक्त आहे. तुम्ही काय करता? चला काल मारलं की मेलडीडिओ आता बदलूया, असं करू नका. कारण पानामध्ये दोन्ही बुरशीनाशकांचा आवश्यक तेवढा शेषांश राहत नाही आणि मग दोन्ही बुरशीनाशक व्यवस्थितपणे काम करू शकत नाहीत. कारण मी मगाशी सांगितलं की मेलडीडिओचं रोग नियंत्रण करण्याची दिशा वेगळी असते, कर्जतची रोग नियंत्रण करण्याची दिशा वेगळी असते. हे रसायनं जी आहेत रोग नियंत्रणाची ती पूर्ण वेगळी आहेत, त्यांची काम करण्याची पद्धत पूर्ण वेगळी असते. आणि म्हणून पहिले 2 स्प्रे तिथून पुढं मग चालू शकतं. पहिले 2 स्प्रे मात्र एकच कुठलं तरी आंतरप्रवाही बुरशीनाशक त्यामध्ये वापरा. त्यामध्ये शक्यतो काहीही मिसळू नका. बऱ्याच लोकांना हवं असते, कारण दुकानदार सांगतात. आता मी बऱ्याच वेळेला बघितलंय की
कर्जट मारायचा आहे, तर त्यात M45 मिसळायचा. आणि काय आहे हा वेडेपणा? कर्जट ज्या कंपनीनं तयार केलं त्यांनी त्याच्यामध्ये M45 60% घातलेला आहे. हा म्हणजे विशिष्ट प्रमाणात घातलेला आहे. त्यांनी अभ्यास केलेला असतो. म्हणजे कर्जट बरोबर कोणतं बुरशीनाशक वापरणं हे रोग नियंत्रणाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. त्याची मात्रा किती असावी असं त्यामध्ये ते मिसळलेलं असतं. त्या पद्धतीनंच ते बुरशीनाशक तयार केलेलं असतं. तुम्हाला दुकानदार सांगतात कर्जट, मग ह्यात M45 मिसळ. अरे कशाला? किंवा ह्यात कोसाईड मिसळ. अरे काय आहे? त्यांना काम करू दे ना. दोघं आहेत ते दोघं, त्यांना व्यवस्थित काम करू दे. त्याच्यात तिसऱ्याची डवळाडवळ कशाला? असं करू नका, हे चुकीचं आहे. कंपन्या मोठ्या ज्या असतात त्यांनी खूप अभ्यासपूर्वक हे सगळं फॉर्म्युलेशन निवडलेलं असतं, फॉर्म्युलेशन तयार केलेलं असतं. अंदाजे तुमच्यासारखं दुकानदार सांगतो म्हणून ते फॉर्म्युलेशन नसतं. त्याचा खूप मोठा अभ्यास 10-10, 20-20 वर्षे ते करतात आणि मग ते बुरशीनाशक बाजारात आणतात आणि तुम्हाला ते कसं वापरायला कधी हे सांगतात. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मनानं त्यात काय ऍड करायचा प्रयत्न करू नका. त्यांचं जे गुणोत्तर आहे म्हणजे कर्जट आणि M45 ह्याचं जे गुणोत्तर, म्हणजे उदाहरणार्थ अॅक्रोबॅट घेतलं तर अॅक्रोबॅटमध्ये डायमिथोमॉर्फ असतं. तर विशिष्ट असं 100 ग्रॅम डायमिथोमॉर्फ एप्रिल कमीत कमी गेलंच पाहिजे. आणि ते त्याच्याबरोबर पुन्हा कॉम्पॅटेबिलिटी म्हणून M45 वगैरे. पण तुम्ही जर पुन्हा म्हणजे M45 किती आणि अॅक्रोबॅट किती किंवा डायमिथोमॉर्फ किती हे ठरलेलं आहे. आता पुन्हा जर त्यात तुम्ही आणखी कोसाईड मिसळलं तर मग पुन्हा हे गुणोत्तर बिघडलं. स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक हे सगळं बिघडतं. मग पानावर स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा थर आणि मग आंतरप्रवाही बुरशीनाशकांना आत कसं जायचं आणि मग ठरलेलं आहे. त्याने तो अभ्यास करूनच ते सगळं केलेलं असतं. तुम्ही तुमचा विचार त्यात आणू नका. कंपनीनं आणलं की नाही कर्जट बरोबर M45 किंवा दुसरी जी बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये पॉलिराम आहे, अॅक्रोबॅटमध्ये पॉलिराम आहे, तर त्यांनी किंवा मेलडीडी बरोबर अँट्रेकॉल वगैरे आहे, मग त्यांनी आणलंय ना. मग तुम्ही कशाला स्वतःचं डोकं चालवताय? त्यांनी आणलंय स्पर्शजन्य बुरशीनाशक, ते तसंच वापरा. स्वतः त्यामध्ये काही ढवळाढवळ करू नका. ती ढवळाढवळ आपल्याला निश्चितपणे महागात पडते. किंवा कोण काय करतं, फॉस्फरिक ऍसिड, अरे ते ऍसिड आहे, किंवा आणखी काहीतरी हे सांगतात, लोक सांगतात म्हणून त्यामध्ये काहीतरी मिसळत राहायचं, असं शक्यतो करू नका. आंतरप्राय बुरशीनाशक खूप महाग आहेत, त्यासाठी खूप खर्च येतो. आणि मग त्याचे रिझल्ट आपल्याला जर चांगले परिणामकारक मिळायचे असतील तर त्याचा अचूकपणे उपयोग करा. काही लोक त्यामध्ये पोषण द्रव्याचा मिसळून उपयोग करायचा प्रयत्न करतात. ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे. शक्यतो आंतरप्रवाही बुरशीनाशक ही स्वतंत्रपणे वापरा. त्यामध्ये हे मिसळ ते मिसळ, ते कर हे करू नका. पाण्याचा सामू योग्य राखण्याचा प्रयत्न करा. बरेच लोक मग त्यासाठी ऍसिडिक वगैरे असलं काही करू नका. अगदी साधा लिंबू एखाद दुसरा जर 100-200 लिटर पाण्यात पिळला तर तो पुरेसा असतो. हे आलंय पाण्यात मिसळायला, ते आलंय, हे आलंय, किंवा मग लिंबूबरोबर तुम्ही फुलविक ऍसिड हे जे आलेलं आहे बाजारात, मॅग्झिसॉल वगैरे असं आहे, ते तुम्ही मिसळू शकता. परंतु इतर काही गोष्टी, पोषणद्रव्ये किंवा इतर काही असा मिसळायचा प्रयत्न करू नका. त्यामुळं धोकाच होण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये मॅग्झिसिलिनॉल म्हणून स्टिकर म्हणून वापरायला हरकत नाही. आंतरप्रवाही बुरशीनाशक चिटकून राहील, पावसानं ते सहजरित्या धुवून जाणार नाही. शिवाय त्याची जी पानात शिरण्याची क्रिया आहे ती जलद गतीनं घडून येईल. तर त्यासाठी मॅग्झिसिलिनॉल सारख्या स्टिकर, स्प्रेडर आणि जे शोषक आहे त्याचा तुम्ही उपयोग करायला काही हरकत नाही. हेच तुमच्या दृष्टीनं खूप प्रभावी आहे आणि उपयुक्त पण आहे निश्चितपणे. तर हे सगळं तुम्ही योग्य पद्धतीनं समजून घ्यायला पाहिजे. आपल्या
कोणत्याही मनानं कोणत्याही गोष्टीचा उपयोग ह्या पद्धतीनं रोग नियंत्रण करताना करू नका. ते आपल्याला निश्चितपणे महागात पडण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ तुम्ही 13-0-45 मिसळलं आणि नायट्रेट नत्र आहे त्याच्यामध्ये. मग नायट्रेट नत्र पानं सहज शोषतात, त्यामुळे पानं लुसलुशीत बनतात, मऊ बनतात आणि मग तिथून रोग किडींचा प्रादुर्भाव सहज होऊ शकतो. म्हणून पहिले 25 दिवस तरी शक्यतो असलं काही फार मिसळत बसू नका. निदान आंतरप्रवाही बुरशीनाशकाचे पहिले 3 स्प्रे होईपर्यंत डावणीसाठीचे शक्यतो त्यामध्ये काही मिसळू नका. पुन्हा मिसळलं तरी चालेल, परंतु ते मिसळताना सुद्धा 3, 4, 5 असं करू नका. ते निश्चितपणे तुमच्या दृष्टीनं धोकादायक ठरेल. म्हणजेच रोग येण्याची अशा परिस्थितीमध्ये शक्यता राहील. कारण ही आंतरप्रवाही बुरशीनाशक आहेत, ती पानाच्या वरच्या थरातून आत जातात. अर्थात एक ध्यानात ठेवा, आंतरप्रवाही बुरशीनाशक याचा अर्थ असा नव्हे की ती पानातनं कुठेही जात नाही. पानाच्या पृष्ठभागावरील ज्या पेशी असतात तिथं सगळ्या की त्या पेशीत फक्त जाऊ शकतात. म्हणजे ज्या पानावर किंवा ज्या पेशीवर ते बुरशीनाशक बसलंय तिथून त्या पेशीमध्ये आत शिरतात, सगळ्या पेशीमध्ये जात नाहीत. आणि म्हणून मगाशी मी आंतरप्रवाही बुरशीनाशक मारताना म्हणलं कव्हरेज, पानाचा कुठलाही भाग भिजला नाही असं घडू नये. मग जो भाग भिजला नाही तिथं डावणी येणार. कारण मी म्हणलंय बघा की जिथं मारलंय आंतरप्रवाही बुरशीनाशक तिथं पेशीत ते आत जाऊन शिरतं आणि तिथंच थांबतं. जिथं तुम्ही बुरशीनाशक बसलेलं नाही तिथं ते जात नाही. आणि मग असं नाही गेलं की तिथला रोग नियंत्रण अवघड होतं. आणि म्हणून स्प्रे घेतानाच काळजी घ्या की उगीच काहीतरी त्यामध्ये हे मिसळा ते मिसळा. अचूकपणे स्प्रे घ्या, व्यवस्थितपणे स्प्रे घ्या. नोझल चांगल्या पद्धतीनं ऍडजस्ट करा. ज्या योगे पानं सगळीकडे हलवून किंवा काडीच्या तळाकडली 2-3 पानं काढून टाका. अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टीचा अचूकपणे जर तुम्ही उपयोग केला तर निश्चितपणे रोग किडी कंट्रोल राहण्याला खूप चांगली मदत होते. तर मला वाटतंय 40 मिनिटं झालेली आहे. आपण इथं थांबूया. कारण आपल्याला असं काही समजू नका की एकाच ह्याच्यात हे काही संपवायचं नाही. आपल्याला हे दीर्घ कालावधीपर्यंत आपलं जे हे आहे तो भाग सुरू ठेवायचा आहे. असा